हे गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. खूप दिवसांनी आपण जातोय परत एकदा फिरायला. आपला प्लॅन झालाय कोकणात जायचा. आपल्यासोबत आहे ज्ञानेश्वर, मनोज, फकीर आणि प्रवीण. हे भावानो, कशात तुम्ही? गाईज आपल्या ब्लॉगला व्ह्यूज येत नाहीत, जरा शेअर वगैरे करा. जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. भावानो, तब्येतीची काळजी घ्या, कोकणात येऊ नका. तुम्ही कमेंट मध्ये सांगा जर तुम्हाला हे चेहरे नसतील आवडत तर आपण बदलायचं ट्राय करू. भावानो, मला माहिती तुम्हाला पहिलाच चेहरा आवडतो. विशालचा चेहरा खूप आवडतो मला. माहिती टोपी काढणार माहिती, त्यांना ओरिजिनल दिसू दे. विशालने माझं लक्ष होते. कसा दिसतोय गाईज? न्यू हेअरस्टाईल, न्यू लुक. गाईज आम्हीच आहे फक्त, ज्यांच्या ब्लॉग मध्ये तेच ब्लॉग बघतो. अरे यार, मला तुम्ही डिस्करेज करताय का? विश्ल्या मला सांगतो, वरुण धवन सारखा नाही दिसत. स्टुडंट ऑफ द इयर सिद्धार्थ मल्होत्रा सारखा नाही दिसत. मग एकदम हा वरुण धवन दाढी सारखा. पाहिजे, दाढीची लेअर पाहिजे एकदम. डोळे ओपन कर पूर्ण. इकडे येतात तू एक टाइम चेहरा दाखव. गाईज हा कोणासारखा दिसतो सांगा बरं. कमेंट मध्ये सांगा. आणि त्याचं कमेंट चुकलं ना, पाहू आपण त्याला नंतर. नाही रे भावानो, व्ह्यूज येत ते कमेंट तुमची दूरची गोष्ट आहे. व्ह्यूजच करावे तुम्ही, फक्त ब्लॉग पहा आमचा. बाकी काही ते एवढीच बघ. काय विशाल? हा ना, तेच करावे. तुम्ही काय ते नंबर सेल्फ ऑब्सेस्ड आहे काय? कुछ भी. माझा बहुत चला. मित्रांनो, सकाळी निघलो तेव्हा आमच्या रूम वर कोलगेट नव्हतं. मित्रांनो, सगळं मिस करायचं पण ब्रश कधीच मिस नाही करायचा. ब्रश डेली केला पाहिजे. काही मुलांनी आता इथं पण ब्रश नाही केलेला आहे. ब्रश डेली करत जा. खायचं, जायचं, बस झोपायचं. बाग काही नाही लाईफ मध्ये. मित्रांनो, हा पोरगा एक काळी ब्रश वापरत नव्हता आणि आता बघा ब्रश ठेवायला हे अशा गोष्टी घेतोय. सुधार गए भाई हम. फील येतोय कसं अशा जागेवर ब्रश करायचा सकाळ सकाळी उठून. मित्रांनो, आपण पोहोचलो आहे बीचवर. तर गाडी पार्क केली आपण. भाई अब मेरी बारी, भाई मेरी बारी. मित्रांनो, हा ऐकतच नाही की त्याचा पिक्सल डबडा आहे. ऐकलं ना भाई, मी बोललो तुम्हाला. आयफोन सोबत कम्पॅरिझन करत होतो. मग असं बोल ना, हो रे. हा हो रे, आयफोन 13 सुद्धा माझ्यापेक्षा भारी आहे. असं बोल. डब्बे मोबाईल वापरता आणि मला अरे कसं बी घे रे भाई. काय लेन्स ले गाणं. लेन्स पुसल्याने काय होतं बरं? अरे काय जाऊ दे, आपल्या ऑडियन्सलाच दाखवू दे कम्पॅरिझन. अरे, ब्राईटनेस कमी येतो या फोनची. वाढव ब्राईटनेस. ब्राईटनेस बी वाढव, सगळं वाढव. अरे किती बी केलं तरी रे, आयफोन आहे भाई. अंधार आहे क्या? बोल तू, फक्त बोलच तू. बोल काय आज भारी. अरे विसला तू तोंड बघितलं तुम्ही दोघांमध्ये. मग मा चेहरा पुढा व्हिडिओ बघा, वापस बघ ना भाई. अरे ते विविड केल्यासारखं करतं ते. ह्याच्यातले फिल्टर आहे ना, ते फिल्टर लावल्यासारखं डार्क व्हिडिओ मध्ये नाही लावायचं. व्हिडिओला पाठवून त्या प्रोसेसरची लावायला. स्वतःहूनच ते करता येते. माझा शर्ट बघ, माझा शर्टचा कलर बघ. आयफोन मध्ये कलर बघ आणि त्याचाच कलर बघ आणि रिअल कलर बघ. नाही त्याच्यात बघ, ह्याच्यात डार्क कलर दिसणार असं एकदम जसं नवीन शर्ट असल्यासारखं. त्याच्यात बघ पुरा जुना आहे, कारण माझा तसाच आहे जुना रिअल मध्ये. ते डार्क करतं. ह्याच्यात विविड लावलं ना, फिल्टर लावतं ते. फिल्टर लावतं विषय काय चालू आहे? आणि मेन मुद्दा यांनी हे मागचं ब्लर वगैरे केलेलं आहे. हा, यांनी तसं बॅकग्राऊंड ब्लर नाही करत ते. यांनी फोनला घेतलेलं म्हणून तर चेहरा आला. फोनला फोकस केलं तर बाकीचं हे होतं. कुछ भी. अरे यार, ते ऐकतच नाही भाई, तो ऍक्सेप्टच नाही करत. याच्यात लगेच कळतं हे पाय. बॅकग्राऊंडचं पण पाय, हे सगळं कलर डार्क करतं ते. म्हणून ते भुरं दिसत होत त्याचं. कलर डार्क करतं ते. आता हे बघ हे मागचं ब्लर करतं. बघितलंच नाही ना मी. मेन ही गोष्ट हा. फोकस मध्ये कॅमेरा शेलचा फोकस मध्ये नाही. नाही, चेहरा थोडा एवढा नाही फोकस. अरे आता थोडी बोलतोय मी, फोन खाली घेतो ना. पॅराशूट लागतो मागं. ते जिंकला रे, जिंकलेला घोषित करताना त्याचा हात बीत वर कर थोडा. पिक्सल लॉर्ड पिक्सल. फक्त तेवढंच आहे गाईज. कॅमेरा सोडून ना गेमिंग होते ना काहीच होतं. अरे कॅमेरा बी काय एवढा भारी नाही. कॅमेरा बी फिल्टर लावल्यासारखं करतं. पण मग तुला कळायला पाहिजे, टाकल्या 30,000 28,000 मध्ये आणि 70,000 मध्ये फरक आहे की नाही? फरक आहे. म्हणून जर तुमचं बजेट कमी असेल तर तुम्ही कधी पण पिक्सल साठी गेले पाहिजेत. प्रोसेसर आहे थोडं खराब. आणि जर तुम्हाला अल्ट्रा प्रीमियम हे पाहिजे, सर्व प्रोसेसर वगैरे ऑल इन वन, तर सॅमसंग मध्ये तर हा बिलकुल ह्या कंपनीचा आता जानेवारी येणार. आता डिसेंबर चालू आहे. 2nd-3rd वीक मध्ये याचा नवा 25 येऊन तुमचं बजेट तितकं नसेल पण मग त्याच्यामुळे 21चे प्राइसेस कम होऊन जाईल गाईज. ते घेऊन टाका तुम्ही. तो घ्या सॅमसंग. 1 लाखाच्या अंडर मध्ये आयफोन कधीच घ्यायचा नाही. फायनल वर्डिक होतं माझं. थोडी इंग्लिश होतं खाली. जर तुमचे आहे ना,
आयफोनचा ना तुम दोनों की फेस आयडी बेस्ट आहे त्याचा सगळं हे मी मानतो. त्याचं ॲनिमेशन इतके स्लो आहे आणि त्याला ऑप्शन पण नाही चेंज करायचं. इतका फोन वाटतो 60 हर्ट्ज वरती अजून पण लॉक येतो, इतका स्लो वाटतो ना. त्याचे ॲनिमेशन पाहिजे, याचं प्रोसेस इतकं हटू जाऊ पण ते खोलला ना ते असं टाइम घेतं पुढं कायम. तर मित्रांनो हा आहे दिव्यागार बीच. खूपच एम्प्टी आहे कारण आपण ऑफ सीझन आलेलो आहे. आज ट्यूजडे आणि दुपारचे 12:30 वाजले. खूपच डेंजर ऊन आहे इथे. बीच तर मस्त आहे एकदम. आपल्याला ह्या राईड्स वगैरे करायचे आहे संध्याकाळी. सध्या फक्त आपण जरा फिरण्यासाठी आलेलो आहे इथं. फिरून मग जाऊया परत. काय रे भाई कसा आहे बीच? बीच तर एकदम मस्त आहे. बीच तर ठीक आहे. ठीक आहे मस्त आहे ना. थर्ड बीच आणि ते पाहिलेले आहेत त्यांच्या कम्पॅरिझनमध्ये मग आता भारी नाही वाटत आहे असा विषय. डान्स मध्ये त्या बोलताय मध्ये काय पाहिजे आपलं. आपण स्टार्टिंगला क्लच नोट केलं पाहिजे, हळूहळू केलं पाहिजे. हां आधी असल्या बीचला येऊन जायला पाहिलं होतं, मग केरळला जायला पाहिजे. वर्कला बीच इंडियाचा टॉपचा बीच तिथं. हां, तिथं गेले पहिले. काहीच तुम्ही वर्कला बीचचा व्हिडिओ नसेल पाहिला तर बघून घ्या. एकच नंबर बीच आहे तो. इकडे आय बटनला येत असं. हां इकडे आय बटनला टाकून देऊ. जो आता सांगितलेलं बघितलं नाही ना मग तुम्हाला सांगतो. हे टाकते का मला हां, नाही. काय बरं कशा काय म्हणजे बघ का बरं करतोय तू? कट करावं लागेल, प्लसच होईल ना तिथं. होती झाली. पण पावसामुळे पण भारी व्ह्यू दिसत होता चुताड बीचला. हा मस्त होतं. हलका पाऊस होता. हलका पाऊस होता. सगळं हिरवं वगैरे दिसत होतं. थांबलेलं. एकदम हिरवागार होतं सगळं. इथं तरी इथं पाणी कमी होऊन गेलं, तिथं अजून बी तसंच असेल म्हणून ते लय भारी असेल. ते कोणी अंडे दिलेले? काय खरं नाही अंडे नाही, ते कोरून ते गोल गोल. मातीचं तसं तयार झालं. काय बी अंडे पाहून असं बोलला असता काय बी म्हणजे भप्पा राहते काय बी असं काही नसतं. अंडे उंडे ते फालतू गोष्टी. इथं बीचवर कसं काय अंडे येतील बरं? काय पण लय मोठी इथं. अशा लोकांकडे ध्यान नका देऊ. अरे भरपूर लोक बसताय. एक ते एवढं ओढ. काय रे सगळं हवाच असते ना ह्याच्यात. लोकांचं वजन काय काढतोय? काढू काढ ना. हा भारी काढलाय. नवीनला 5 out of 10. काय प्रवीण मेहनत व्हायला घातली. असंच होतं भावानं. मी किती वेळ मेहनत केली ना लोकांवर म्हणून मी मेहनत करणं सोडले आजकाल. कारण की कोण मला पुढे जाऊ द्यायलाच तयार नाही. सगळ्या माझ्यामध्ये अडथळा घालतात. काय झालं? एखादा टाकशील आता मनोज हातावर चालून दाखवणार आहे नाही? नेक्स्ट मी सांगूया. हां आमच्या शाळेत एक सर होता का, हां तो सर मला बोलला आणि जे मुलं होते क्लासमध्ये सगळ्यांना बोलला की पोरांनो मी तुम्हाला आज पाण्यावर चालून दाखवतो. हां वाटलं आहे काहीतरी असं थ्रिलर होईल वेगळं काहीतरी. हां असं तसं मग एकदा सरांनी बिस्लरीची बॉटल घेतली, हां जमिनीवर पाणी ओतलं, त्याच्यावर चालून दाखवलं. असा घाणाला काटला आहे ना त्याचा. अरे फालतू सर होता मग. लय होता म्हणजे लय वेगळे सर होते. म्हणजे भारी होते पण थोडं करायचे फन मुलांना एन्जॉयमेंटसाठी.